आज आपण बनवूया रेस्टॉरंट स्टाईल दाल तडका। दोन प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहे, तूर डाळ आहे आणि मूग डाळ आहे। त्या आपण पहिले सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। स्वच्छ पाण्याने पहिले धुवून घेऊ 2 वेळेस आपण। डाळ आपली धुवून झालेली आहे। डाळ आपण आता प्रेशर कुकर मध्ये डाळीच्या 2 शिट्ट्या करून घेऊ। अर्धा चम्मच मीठ आहे, चम्मच हळद। आपण आता डाळ प्रेशर कुकर मध्ये 2 शिट्ट्या करून घेऊ। आपण आता कांदा बारीक कट करून घेऊ। कांदा कट करून झालाय, कांदा काढून घेऊ। आपण आता टमाटर कट करून घेऊ। टमाटर कट करून झाले, टमाटर काढून घेऊ। तर मिरच्या कट करून झाले, मिरच्या काढून घेऊ। लसूण आपण कटिंग करून घेऊ जाड बारीक। लसूण कट करून झालाय, लसूण काढून घेऊ। तेल, जिरा घेतलेला 1 चम्मच, मोहरी आहे 1 चम्मच, अद्रक आहे चॉप केलेलं, हिरव्या मिरच्या आहे, चॉप केलेला लसूण आहे, हिंग मिक्स करून घेऊ व्यवस्थित। कढीपत्ता, अद्रक लसूण हिरवी मिरची व्यवस्थित तेलामध्ये तडतडून फ्राय झालेलं आहे। आपण आता त्यामध्ये चॉप केलेला कांदा घालून घेऊ। मीठ, कांदा आपण 5 मिनिटं असंच परतून घेऊ, हलका कलर ब्राऊन होतोपर्यंत। कांदा व्यवस्थित फ्राय झालेला आपला बघू शकता, गोल्डन ब्राऊन झालेला आहे। आपण आता त्यामध्ये चॉप केलेले टमाटर घालून घेऊ। 5 मिनिटं आपण टमाटर असेच परतून घेऊ। कांदा टमाटर व्यवस्थित फ्राय झालेले आहे। आपण आता त्यामध्ये अर्धा चम्मच हळद घालून घेऊ, थोडीशी धना पावडर आणि मीठ मिक्स करून घेऊ व्यवस्थित। आता आपण बॉईल केलेली डाळ घालून घेऊ, व्यवस्थित मिक्स करून घेऊ। 5 मिनिटं डाळ आपण वाफेवर अशी शिजवून घेऊ। 5 मिनिटं झालेली आहे, आपण आता झाकण काढून घेऊ। बघू शकता आपली डाळ फ्राय आता रेडी झालेली आहे। आपण आता तडक्याची तयारी करून घेऊ। इथे मी आता 1 चम्मच गूळ घेतलेला आहे, तुम्ही इथे साखर पण वापरू शकता, मी इथे गूळ वापरतोय। बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करून घेऊ व्यवस्थित। आपण आता डाळीसाठी तडका तयारी करून घेऊ। इथे मी तेल घेतलेलं आहे, जिरे, मोहरी, अख्खी लाल मिर्च, अद्रक लसूण, कढीपत्ता। लसणाचा कलर हलका चेंज होतो तर आपण तडका असं शिजवून घेऊ। अर्धा चम्मच लाल मिर्च पावडर, 1 टीस्पून हळद, कोथिंबीर। तडका रेडी झालेला आहे आपला बघू शकता। आपण आता तो तडका डाळीमध्ये घालून घेऊ। आपला आता रेस्टॉरंट स्टाईल दाल तडका रेडी झालेला आहे, आपण सर्व करून घेऊ।